भविष्यवाणी आपण वाचतो बायबलमध्ये, तर पहिलं आपण लक्षात ठेवायचं की ही भविष्यवाणी जी आहे ही येशू ख्रिस्त ही स्वर्गगमनासाठी दिलेली आहे का ही भविष्यवाणी येशूचे दुसरं आगमन जे यरूशलेममध्ये होणार आहे त्यासाठी दिलेलं आहे. जसं मत्ती 24 मध्ये जे भविष्यवाणी आहे ते येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन जे यरूशलेममध्ये होणार आहे त्याबद्दल सांगितलेलं आहे. आणि जे पहिलं थेसलनिकयास पत्र अध्याय 4 मध्ये जी भविष्यवाणी दिली गेली आहे ती जी आहे ती स्वर्गगमनाबद्दल दिलेलं आहे. तर हे या दोन्ही जे वचन आहेत ते आपण पहिलं वाचूया. पहिलं थेसलनिकयास पत्र अध्याय 4:15, कारण येशू मरण पावला व पुन्हा उठला असा जर आपला विश्वास आहे तर त्याप्रमाणे येशूच्या द्वारे जे झोपी गेलेले आहेत त्यांना देव त्यांच्या बरोबर आणील. हे वचन स्वर्गगमनाचं वचन आहे. आणि जेव्हा येशू ख्रिस्त जे आहे तो स्वर्गातून खाली येईल पण आपण त्यांना आकाशात भेटणार आहोत. इथं काय म्हटले आहेत, जे झोपी गेलेले आहेत त्यांना देव त्याच्याबरोबर आणेल. म्हणजे जे ख्रिस्ती लोक येशू ख्रिस्तामध्ये जे झोपी गेलेले आहेत आता त्यांचे आत्मे जे आहेत त्यांचे आत्मे कुठे आहेत, आता स्वर्गात. तुमचे प्रियजनांचे आत्मे स्वर्गात आहेत पण त्यांचं शरीर जे आहेत ते वेगळ्या वेगळ्या कबरीमध्ये असेल. म्हणून जेव्हा येशू ख्रिस्त स्वर्गगमनामध्ये येईल तेव्हा येशू ख्रिस्त त्यांचे आत्मे आणेल. पुढे वाचूया. प्रभूच्या वचनावरून आम्ही हे तुम्हाला सांगतो की प्रभूचे येणे होईसपर्यंत जे आपण जिवंत असे उरू ते आपण झोपी गेलेल्यांच्या आघाडीस जाणारच नाही. कारण आद्यध्वनी दिव्य दूतांची वाणी व देवाच्या तुतवीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील. नंतर जिवंत उरलेले आपण त्यांच्याबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळ घेतले जाऊ आणि तसेच सर्वदा प्रभूजवळ राहू. कारण इथं काय होणार आहे, येशू ख्रिस्त येणार आहे. जे आपले प्रियजन जे येशू ख्रिस्तामध्ये जे झोपलेले आहेत ते येशू ख्रिस्तांचे आत्मे घेऊन येईल आणि त्यांच्या कबरीतून त्यांचं शरीर उठवलं जाईल. आत्मे जे आहेत त्या शरीरामध्ये जातील आणि त्यांना गौरवशाली शरीर प्राप्त होईल आणि ते जे आहेत ते येशू ख्रिस्ताच्या स्वर्गात जातील. आणि आपण जे जिवंत असू आपण जिवंत असू, कारण आता स्वर्गगमन कधी पण आता होऊ शकतं. जे आपण जिवंत असू आपलं शरीर पण बदललं जाईल. कारण ह्या शरीराने आपण एवढं उंच जाऊ शकत नाहीये. आपलं शरीर बदललं जाईल, आपल्याला गौरवशाली शरीर प्राप्त होईल आणि आपण जे आहे वरती खेचलं जाईल. ढगात आपण येशू ख्रिस्ताला भेटू आकाशामध्ये आणि नंतर येशू ख्रिस्त आपल्याला स्वर्गात घेऊन जाणार आहे. हे आहे स्वर्गरोहण. आता दुसरं आगमन त्याच्याबद्दल आपण वचन वाचूया. प्रकटीकरण 19. नंतर माझ्या समोर स्वर्ग उघडलेला मी पाहिला आणि माझ्या समोर एक पांढरा घोडा होता. त्या घोड्यावर बसल्याचं नाव विश्वासू आणि खरा असे होते, कारण तो न्यायाने निवडा करतो आणि न्यायाने लढाई करतो. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत आणि त्याच्या डोक्यावर अनेक मुकुट आहेत. त्याचे नाव त्याच्यावर लिहिलेलं आहे. ते नाव आहे त्याच्याशिवाय इथं कोणालाही माहीत नाही. त्याने आपल्या अंगात रक्तामध्ये भिजवले लाच घातला होता. त्या स्वाराचे नाव देवाचा शब्द असे आहे. स्वच्छ आणि पांढरे शुभ्र कपडे घातलेले स्वर्गातील सैन्य पांढऱ्या घोड्यावर बसून त्याच्या मागे येत आहेत. प्रियानो, हे जे वचन जे आहे हे दुसऱ्या आगमनाचं वचन आहे. अजून एक आपण वचन वाचूया. आपण जाऊया जकर्या 14:1-9. आणि त्या दिवशी यरूशलेम समोर पूर्वेस असलेल्या जैतुनाच्या झाडाच्या डोंगावर त्याचे पाय लागतील. तेव्हा जैतुनाच्या झाडाचा डोंगर पूर्व पश्चिम दुभागून मध्ये एक मोठे खोरे उत्पन्न होईल. अर्धा डोंगर उत्तरेकडे व अर्धा डोंगर दक्षिणेकडे सवेल. तर प्रियानो, पहिला ह्याच्यामध्ये स्वर्गरोहणामध्ये येशू ख्रिस्त कोणासाठी येणार आहे? मंडळीसाठी येणार आहेत. ज्यांचं तावन झालेलं आहे त्यांच्यासाठी तो येणार आहे. आणि दुसऱ्या आगमनामध्ये येशू ख्रिस्त जो आहे तो मंडळी बरोबर यरूशलेममध्ये येणार आहे. कारण तो वचन म्हणतं की त्याच्या मागे सेना होती. ती सेना म्हणजे कोण? आपण सर्वजण.